पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले 3 आठवडे फक्त तुम्हाला कळेल खरा खुनी कोण आहे ते आणि जो कोणी खुनी असेल त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी माझी तो कुणीही असला तरी अगदी कितीही जवळचा असला तरी अभिरामराव कित्याक मारतले तेंका तेंका काय कळणार ना मी कुणाचं नाव घेतलं का आणि तुम्ही या प्रकरणामध्ये नाही पडलेलं बरं कित्याक नाही बोलायचा माझी लेक दिले या घरात होय नाहीतर उगीच चोर सोडून संन्यासाक फाशी देतालात काय चोर कोण संन्यासी कोण हे पुरावे ठरवतील त्यासाठी पोलीस आहे कायदा आहे आई तुम्ही नका ना बोलू तो काम करतोय त्याचं करू दे त्याला बघा तेंका तर करू देत पण माझ्या लेकीक त्रास झालेलो तर मी कोणाक सोडू जाई नाही सांगून ठेवताय आई देविका जाऊ दे त्यांना काकू चला मी तुम्हाला सोडतो पण दिलेला शब्द पाळा ते कामच आहे माझं हं चला कोणी ह्यांका आमंत्रण दिले मुखाच येऊन काहीतरी बडबडत रावलो आम्ही काय खुडी हाव काय ह्यांका बोलवू सरिता आता सोड ना तो विषय कसा सोडतो विषय घरातल्यानीच नेनेंका मारल्यानी असा त्यांना विश्वासरावाक सांगितल्यानी पण विश्वासराव म्हणालाय ना आता आरोपी शोधून काढेल म्हणून मग करू दे ना त्याला त्याचं काम पण ती काय म्हणाली माझ्या लेकरांनीच त्यांका मारल्यानी हा हा अहो तुम्ही तरी सांगा कोण मारित त्यांका आता यो 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 माझो माझा यो मारित असं वाटतं काय तुमका अहो ह्यानी कधी कुणावर हात नाही उगारल्या कोणाशी वाईट नाही बोललो तो यो कसा मारीत गाई मीच काय पण दत्तानी सुद्धा काही केलं नसणार माझो दत्ता असो काय करूचो नाही हो ना हा डोक्यान थोडा तापट हा पण हे असा काय करूचा नाही तो तोंडान 2-4 शिवा असलेत पण असा कोणाचा खून नाही करतो तो येते मी हात जोडते तुम्हाला अहो हात कसले जोडताय मी लहान आहे तुमच्यापेक्षा हो पण तुम्ही ते कसात की माझ्या नवऱ्याचा खुनी शोधू शकता मला न्याय मिळवून देऊ शकता मी तुम्हाला शब्द दिलाय आणि तो शब्द मी पाळी चला मी येतो तुम्हाला सोडायला चल नको जाईन मी काळोख पडलाय चला मी येतो तुम्ही इथे का तुला बघून आश्चर्य वाटलं तुम्ही दिलेल्या आमंत्रणाचा मान राखलाय मी कसलं आमंत्रण हळदी कुंकाचं आधी माझा संसार उद्ध्वस्त केलात आणि ते कमी होतं म्हणून मला हळदी कुंकाचं आमंत्रण पाठवलं आम्ही असं किती करू मग काय मी हौस म्हणून आली इथं
बोल, का असं करताय? विश्वासराव, आम्ही यांना आमंत्रण नाही दिलं. मग काय खोटं बोलते मी? तुमच्या घरातल्या गाड्याने त्या पांडून स्वतः येऊन मला आमंत्रण दिलंय. पांडून तुमका आमंत्रण दिलं. तुमका तो माहित. काही बोलू नकोस. तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. सांग, का मारलंस माझ्या नवऱ्याला? चिंध्या चिंध्या करून त्याचं मुंडकं का लटकवलंस? सांग, का केलंस असं? अहो, मी काय नाही केलंय. खोटं बोलतोयस तू. सांग, तू त्यांना जीव घेण्याची धमकी दिली नव्हतीस? ह्या घरात त्यांचा अपमान केला नव्हतास? त्यांच्या कागदाची फाईल फाडून टाकली नव्हतीस? सांग ना, सांग. सगळ्याला हाच जबाबदार आहे. हे सारखं ह्याच नाव घ्यायचे. अरे बोल ना. काकू शांत व्हा. दत्ता भाऊ तुम्ही आज जा. हे बघा, मी गप रवले तर तुमच्याकडे बघून. मी खरंच काय नाही केलंय. मी नाही मारले नेने काका. खबरदार, खबरदार त्यांच्याशी नातं जोडायला बघशील तर. विश्वासराव, बेड्या घालायला, आत टाकायला. यांच्या विरोधात मी साक्ष देईन. ह्यानंच मारलाय माझ्या नवऱ्याला. ह्या लोकांनी इथं बोलवून हास्य केलंय माझं. भलं नाही होणार तुमचं. काकू शांत व्हा. मी बोललोय ना तुम्हाला. हा दत्ता भाऊ चला. आता ह्यो अभिराम हे नाही तुमच्या समोर कधी तोंड तरी उघडल्यान काय? या काय तरी तसा वाटता काय तुमका? अभिरामा सांग, तू काय केलास नाही ता? आई मी का करू? त्याच माझे लेख कुणाचा वाईट बघूचे नाही, कुणाचा वाईट करूचे नाही, समजला? आणि ही बाई म्हणता ह्यांनीच केल्यानी. आता त्या विश्वासराव शोधून काढू दे कोणी खून केला ता. म्हणजे लोकांका कळात माझ्या लेकांनी काय नाही केलेला. हा आई शांत हो बघू. आम्ही कोणीच काहीही केलेलं नाहीये. आणि जो कोणी खुनी असेल ना त्याला विश्वासराव शोधून काढेल. तू शांत हो बघू. तुम्ही दिलेल्या आमंत्रणाचा मान राखलाय मी. तुमच्या घरातल्या गाड्याने त्या पांडून स्वतः येऊन मला आमंत्रण दिलंय. पांडू, पांडू, हे पांडू, खुळ्या, हे खुळ्या. काय हो? काय झालं? पांडू खया. काय झालं ता तर सांगशाल? सांगते, सगळं सांगते. आधी त्या खुळ्याक माझ्या समोर उभं राहते. डोक्यात ताप झालेला नुसता. काय हा तो? असेल इथेच कुठेतरी. पांडू, हे खुळ्या. दत्ता काय झालं? पांडूच्या नावाने का ओरडतोय? माधवा, माझा टाळका आधीच सटकलेला. अरे पण तो पांडू खायचा सांगा. काय झालं रे? किती त्या बिचाराच्या मागे लागलास? आहे त्यात ह्या असा चाललेला हा. काय हळदी कुंकू करायचा आणि कोणाचा करायचा. सरिता सरिता गप्र. पूर्वा, जा पांडू काय बघते. पूर्वा, तो आर्चीस आणि गणेश सोबत वर आहे. अरे पण दत्ता काय झालं सांगशील का? येऊ देतो सगळा कळत. अरे नेने का कोयले होते ना? कसे विले होते? उगाच काहीतरी बडबडल्यो. आम्ही बोलावला म्हणत. आमका काय खूळ लागला हा काय? पण खुळी माणसं आहात ना घरात, मग असंच होयत. म्हणजे पांडू? पूर्वताई काय झाला? बाबांनी बोलवलंय. हा पांडू, गणेशा बाजूक हो. गणेशा बाजूक राव तू.
दत्ताभाऊ रागवलेत ना. पांडू काय समोर ये. दत्ता मायनू दत्ताभाऊ रागवले. काय झालं दत्ताभाऊ? मारला नाही. दत्ता अरे काय करतोस हे? काय करताय? मागे राव काका प्लीज. नेने काकू हाय कशी होतो माका काय माहित माहित नाही तुका? अरे दादा त्याला कसं माहिती असेल? काहीच माहित नाही तुका? नेने काकू हळदी कुंकवाचं बोलू कोण गेला होता? कोण गेला होता? अरे कोण गेला होता? सरलंय विसरलंय? विसरलंय? काय माहिती? आठवलं मी बोलू गेलं होतं. बघितलं तू गेला होतास ना? थांबा नका मारू त्याला. अहो काय कळतं हा त्याका? आपला वाईट करूचा बरोबर कळता त्याका. त्या विश्वासराव जाऊन सगळं सांगूचा बरोबर कळता त्याका. नको थोय नको ता पुढचा बरोबर कळता. आणि आता आता तर हद्दच केल्या ना त्याने. त्या नेने काकूंका हळदी कुंकवाचा निरोप दिला ठेण्या. काय झाला हा? ती बाई दारातून बडबड करून गेली. त्या विश्वासरावासमोर तिने मी नेनेंका मारलाय सांगितल्यात. माझा वाद होतो. मी जमिनीसाठी खून केला असं बोलले ती. एक दिवस ह्याच्यामुळे हातात बेडो पडतील. तुका कळत नाही काय? दत्ताभाऊ विसरलंय. विसरलंय? बाकीचं कसं लक्षात राहतं तुझ्या? काय काय बिघडवलं आम्ही तुझा? खैसल्या जन्माचं फळा म्हणून तू या घरात पडलं. तुका घरातून नाही या गावातून बाहेर काढीन. गेल्या तुझा जीव घेईन मी. बाजूक हो तू. कित्या जीव घेणार असत्याचो? काय करूच हा? तुमच्यासाठी कोणाचा जीव घेणं काय महाग असतला? एका फटक्यात जीव घेशाल. का सांगताय तू बाजूक राव? नाहीतर काय माझो पण जीव घेशाल? कित्या त्या बिचाऱ्याक मारतास? ही सगळी तुमच्या कर्माची फळं आहेत. ते सगळे गाडलेले मुर्दे तुमच्या मानगुटीवर बसतले. ते सोडणार नाही तुमका. सुषमा काहीतरीच बोलू नको. आमचा चाललेला हा ना? तुका कोणी सांगितलेला हा मध्ये पडूक? पडणार. कोण हा या पांडूचा? कोण हा? तुम्हीच हाच ना सगळे? मग ते का असा वागवशाल? मारशाल ते का? पांडू मार खायचो नाही. असाच जर मार खात राहशील ना तर ही सगळी माणसं तुका पण गाडतली एक दिवस. दत्ताभाऊ मका मारून टाकशाल काय? मायनू काढून टाकणारस मका? मी विसरते म्हणून हा? विश्वासरावांका सांगते म्हणून मारून टाकणार मका? दत्ताभाऊ रागवले आहेत ना? दत्ताभाऊ मी सांगितलंय ना नेने काकूंका. माका सांगितल्याने ना सगळ्या गावातल्या बायकांका सांगून ये
म्हणून मी सांगून इलय. दत्ता कोणी सांगितल्या? विसरलंय. इलय मी. हा ह्याने सांगितलं नाही वय ना, तुम्ही सांगितलंच ना. हा सांगा. यमुना तू सांगितलंस त्या का? तुका पण कळत नाही कुणाकडे निरूप द्यायचा आता? एवढ्या वेळ त्या का मारतय तुका सांगूक नाही इला? तो आणि शिवला का तुझा? तुका माहित आहे ना तो कसा आता? बघितलास किती मोठं तमाशा झालो? या सगळा तुझ्यामुळे झाला. चुकलं माझा. चुकलंस? आमची इज्जत येशीवर टांगलंस. त्याका नीट निरोप सांगता येत नाही. हा किती पाठवस त्याका? परत असं होणार नाही. परत असा केलास ना तुका घरात उभो करणार नाही. चल निघ. दत्ता भाऊ नको ना. भाऊजी बाद झालं आता. कोण काय करणार? असं नको करू. दत्ता भाऊ मागाच सांगितले ना जाऊन सांग म्हणून मी सांगितलंय. तुमचं का ओरडलो ना मी त्यांना परत नाही बोलवणार. आपल्या ते गणपती आहे ना, गणपतीत पण नाही बोलवणार. असं कळत नाही तुला. आणि असं सगळ्या लोकांसमोर झालं त्याचा काय? मग असा राग निघतात सगळ्यात तर नेमकं तुझ्यावरच निघतं. म्हणून सांगताय खुळ्यासारखं नको करत जा. मायनू दत्ताभाऊ पण रडतात. दत्ता, अरे तू किती रडतस? हे मागं पण कळत नाही. गावात मी दिसले की लोकांच्या नजरा खातात मला. सगळ्यांका वाटतं की दत्तानेच मारला नेनेंका. सांगायचं लोकांना? मी सांगीन लोकांका माझो दत्ता असं काय करूचो नाही. मका माहित आहे ना. अरे तुझा स्वभाव तापट हा ना, लगेच डोक्यात राग घालतोस तू म्हणून लोकांका असं वाटतं. पण माका माहित आहे ना माझो दत्ता कोणाचं खून करणार नाही. आता बघूया तो विश्वासराव माझ्या लेखांवर काय आरोप करतात. अभिरामा तुझ्या मित्राक सांग आता सगळा बस झाला. माझ्या लेखांवर आरोप इलो ना तर मी गप बसूच नाही. तुझा काम कर आणि ह्या घरातून कायम जो निघून जा. पूर्वा टॉर्च घेऊन ये. दत्ता भाऊ रडू नको ना. माका पण रडक येता. रडा नको रे बाबा, रडा नको. गप रे माझा बाबा.
विश्वास, अरे कुठे होतास तू? आणि नेने काकूंना सोडलंस? हो. मग इथे काय करतोय? अभिराम, खूपच डेंजरस आहे. सगळे पुरावे असंच सांगतायत की नेने वकिलांचा खून तुमच्यापैकीच कोणीतरी केलाय. आणि जो कोणी असेल त्याची मी गय करणार नाही. अगदी कोणीही